आज नागपंचमीचा सण आणि आजचा सण पाहता पाहता मला माझ्या बालपणात घेऊन गेला. आज काही मुले झोका खेळताना दिसली आणि खरं सांगायचं तर त्यांना पाहून माझ्याही बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. पूर्वी नागपंचमी आली की गावाकडे एक वेगळीच मजा असायची, उत्साह असायचा. घरामध्ये सणाची लगबग, अंगणात झोके, आजूबाजूला मुलांचा हसण्याचा आवाज आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण असायचं. लहानपणी झोका म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा आनंद होता. झोका किती उंच जातोय, कोण जास्त झोका खेळतंय याचीच एक वेगळी स्पर्धा असायची. कधी झोक्यावर बसण्यासाठी मित्रांमध्ये भांडण व्हायचं, तर कधी एकमेकांना झोका देताना एवढं हसायचो की वेळ कसा निघून जायचा कळायचं नाही. आजही त्या आठवणी ताज्या आहेत. फरक फक्त एवढाच आहे, तेव्हा वेळ खूप होता पण गोष्टी कमी होत्या. आज गोष्टी खूप आहेत पण निवांतपणे जगण्यासाठी वेळ मात्र कमी आहे. आज मोबाईल, टी व्ही आणि इंटरनेटच्या दुनियेत मुलांचं बालपण बदलत चाललं आहे. पण अशा पद्धतीने मुलांना झोका खेळताना पाहिलं की वाटतं अजूनही ते दिवस जुने निरागस बालपण कुठेतरी जिवंत आहे. या छोट्या छोट्या क्षणामध्येच खरं सुख दडलं आहे. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही माझ्या बालपणीची आठवण झाली आणि म्हणूनच हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय राहवलं नाही. खरं सांगायचं तर बालपण ही आयुष्यातली अशी वेळ आहे जी पुन्हा कधीच परत येत नाही. आणि आपण मोठे होतो, जबाबदाऱ्या वाढतात, कामाचा व्याप वाढतो, पण मनाच्या एका कोपऱ्यात आपण ते लहानपण कायम तसंच राहतं. कधी एखादा खेळ पाहिला, कधी एखादं जुनं गाणं ऐकलं, कधी गावातल्या एखादा कोपरा दिसला की अचानक बालपण आठवतं आणि मनात विचार येतो, काश ते दिवस पुन्हा जगता आले असते तर. आज नागपंचमीच्या निमित्ताने या मुलांना झोका खेळताना पाहिलं आणि मला माझे ते दिवस आठवले. तुम्हालाही असंच कधी एखाद्या छोट्याशा प्रसंगामुळे तुमचं बालपण आठवतं का? जर आठवत असेल तर कमेंटमध्ये तुमची बालपणीची आठवण नक्की सांगा. कारण आठवणी कितीही जुन्या झाल्या तरी बालपणातला आनंद कधीच जुना होत नाही. आजच्या या नागपंचमीच्या पवित्र दिवशी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. नागदेवतेची कृपा आपल्या सर्वांच्या कुटुंबावर सदैव राहो. आपल्या आयुष्यात कितीही मोठं झालो तरीही आपल्या मनातलं ते निरागस बालपण असंच जिवंत राहो. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच सुंदर आठवणीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि स्वस्थ राहा. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.